नमस्कार मित्रांनो. कधी-कधी आयुष्य आपल्याला इतकं थकवतं किंवा दमवतं, की आपण आपल्याच मनात विचार करायला लागतो, की हे कधी संपणार आहे? याचा द एंड कधी होणार आहे? परंतु कन्या राशीकरता हा महिना म्हणजे एप्रिलचा महिना थोडा वेगळा असणार आहे. आराम, सुधारणा आणि नवीन सुरुवातीचा महिना असणार आहे. कारण गेल्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये आरोग्य, मानसिक ताण आणि करिअरमधले अडथळे तुम्ही अनुभवलेले असतील. पण आता तुम्ही या सर्वातून बाहेर पडत आहात आणि हा एप्रिल महिना तुमच्यासाठी सुटकेचा श्वास घेऊन येत आहे. आरोग्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या काही महिन्यामध्ये जो मानसिक ताण, तणाव, शारीरिकतेच्या बाबतीमध्ये जे त्रास तुम्ही सहन केले गेले होते, ते आता हळू-हळू कमी होताना दिसेल. तुम्हाला थोडंसं हलकं वाटेल. थोडंसं फिरणं वगैरे सुद्धा थोडं तुमचं होईल आणि त्यामुळे फील गुड ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला वाटेल. तुम्ही पुन्हा तुमच्या रिदममध्ये या. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं, तर या महिन्यामध्ये पहिल्या 15 दिवसानंतर तुमची जी आर्थिक स्थिती आहे, ते हळू-हळू मार्गी लागेल, सुधारायला लागेल. तुमची जुनी येणी आहे ती परत येते. नवीन इन्कम सोर्सेस सुद्धा मिळतील आणि तुमचं आर्थिक गणित हे हळू बॅलन्स होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर लाँग टर्ममध्ये चांगले फायदे मिळू शकते. शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करणं थोडंसं टाळणं गरजेचं राहील. आता कुटुंब आणि घर किंवा गृहसौख्य त्याबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या काही काळामध्ये घरामध्ये जे मतभेद होते घरातील व्यक्तीशी, ते आता हळू कमी व्हायला लागतील. नातेसंबंधात सुधारणा होईल आणि घरात हार्मनी दिसेल. जे तुमचं लव्ह लाईफ आहे किंवा रिलेशनशिप आहे, त्याबद्दल सांगायचं झालं, तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं लव्ह लाईफ स्टेबल आणि स्मूथ राहील. कोणतेही मोठे त्रास दिसणार नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम राहील. खास करून गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये जे तुम्ही थोडेसे मानसिक शारीरिक त्रास अनुभवलेले असतील, त्याच्यातून तुम्ही निश्चितच बाहेर येत आहात. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तमच असणार आहे. तुमचा जो फोकस आहे, तुमची जी एकाग्रता आहे, ही परत येईल आणि तुम्हाला अपेक्षित रिझल्ट सुद्धा मिळतील. एकंदरीतच हा कालावधी तुम्हाला उपयुक्त आणि सुरक्षित असणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर हा भाग किंवा हे जे क्षेत्र आहे, हे या महिन्यात थोडंसं जास्त सेन्सिटिव्ह असणार आहे. कारणही त्याला तसंच आहे. कारण मंगळ, सूर्य, शनी, बुध आणि नेपच्यून हे सर्व ग्रह तुमच्या सप्तम स्थानात आहे. म्हणूनच छोटे वाद, मतभेद किंवा पार्टनरच्या आरोग्याबद्दल चिंता या गोष्टी दिसू शकतात. जर कोर्ट केस वगैरे काही चालू असेल, तर त्या संदर्भात सुद्धा थोडासा तणावात भर पडेल. म्हणूनच या महिन्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं राहील. शांत राहणं आणि समजून घेणं हेच तुमचं मोठं शस्त्र आहे. करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर या बाबतीमध्ये अजिबात काळजी करू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणचं वातावरण अतिशय उत्तम राहील. सीनियरसोबत तुमचे नातेसंबंध चांगले राहतील. तुम्हाला नवनवीन उत्पन्नाच्या संधीसुद्धा मिळू शकते. त्यामुळेच जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात काळजी करू नका. बरंचसं स्मूथ हे तुमचं करिअर असणार आहे. या महिन्यामध्ये जे सेन्सिटिव्ह फेज आहे, ती असणार आहे दिनांक 18 एप्रिलपासून ते 22 एप्रिलपर्यंतच्या काळामध्ये. या कालावधीमध्ये मनावर विचारांचा ताण वाढू शकेल आणि जे तुमचे पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर मतभेद होऊ शकतात.
आणि म्हणूनच या काळात थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. लक्षात घ्या तुमची जी रास आहे किंवा तुमचा जो स्वभाव आहे तो थोडासा चिकित्सक आहे. छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेणं या तुमच्यासाठी फार गरजेचं वाटतात. परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्ती अविश्वास हा सुद्धा ठेवला जातो असं समोरच्या व्यक्तीला वाटतं, म्हणजे तुमच्या वैवाहिक जोडीदार. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. विश्वासार्हता ही कुठल्याही नात्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतं. तर त्या संदर्भात या महिन्यामध्ये ही गोष्ट थोडी जास्त तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडं जास्त सावध राहणं महत्त्वपूर्ण राहील. या महिन्याच्या ज्या स्पेशल डेट्स आहेत त्या असणार आहेत पौर्णिमा दिनांक 2 तारखेला आणि अमावास्या दिनांक 17 तारखेला. या दिवशी महत्त्वाचे निर्णय, कमिटमेंट आणि व्यवहार टाळणं गरजेचं राहील. कारण या काळात भावना जास्तच सक्रिय असतात आणि निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहते. तर एकंदरीतच कन्या राशीच्या जातकांना हा महिना सुटकेचा, सुधारण्याचा आणि पुन्हा उभा राहण्याचा आहे. जर तुम्ही थोडं संयम दाखवलं तर हा महिना तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरू शकतो. एक नवीन सुरुवात ठरू शकते. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.